आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपल्या सर्वांचं द शाईन कंटेंपररीमध्ये सहर्ष स्वागत। खरं तर श्रीगोंदा शहर हे अत्याधुनिक पद्धतीने वाढत आहे। खूप वेगवेगळे क्लासेस या ठिकाणी, वेगवेगळे कॉलेज आपल्याकडे आहेत, परंतु त्यातली उणीव खरं तर या ठिकाणी भरून निघालेली आहे। साई लॉ क्लासेस खरं तर श्रीगोंद्यामध्ये त्याचा शुभारंभ आज होतो आहे। या अनुषंगानं ॲडव्होकेट पुरुषोत्तम फाटे सर आपल्या बरोबर आहेत। त्यांनी या ठिकाणी हे लॉ क्लासेस सुरू केले। सर, काय सांगाल, खरं तर ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली, काय सांगाल? खरं तर ही जी संकल्पना आहे, मी आपल्या श्री शिवाजीराव नागोडे महाविद्यालय येथे शिक्षक म्हणून मी काम केलेलं आहे। परंतु शिक्षक म्हणून काम करत असताना त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत होत्या, त्या सगळ्या अडचणींच्या ज्या विद्यार्थी जशा प्रकारे सामोरे जात होते, तर कुठेतरी त्यांना पुणे, मुंबई या ठिकाणी त्यांची ओढ असायची। ती ओढ आपल्याला कमी करून आपल्या ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण आपल्याला कशा पद्धतीने देता येईल, त्यासाठी मी हा मानस केला। मला दिनेश शिरसाट सर जे असतील त्यांच्याकडनं ही प्रेरणा मिळाली। सरांनी सांगितलं की ग्रामीण भागात जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी तुला कधीही अडचण आली तुम्ही तुझ्या पाठीमागे नेहमी आहे। तुम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली हा क्लास सुरू केला आणि क्लास सुरू करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने मला मदत करता येईल त्या पद्धतीने मी त्यांना नक्कीच मदत करणार आहे। खरं तर आता आपल्याकडे प्रेक्षक आता पाहताय, तर नक्कीच लॉला जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय आवाहन करा? लॉतील विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो की लॉ हा काही आगळा वेगळा विषय नाही, हा एकदम असा संविधानिक विषय आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसं समजून घेता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे। प्रत्येक गोष्ट एकदम सोप्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी संविधानात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ज्या पद्धतीने ते संविधान बनवलं, ते संविधान एकदम असं साधं आणि स्वच्छ आहे। तर त्या संविधानामध्ये ज्या बारकाई गोष्टी असतील त्याच्याकडे फक्त आपण एक लक्ष देऊन जर बघितलं तर संविधानाच्या माध्यमातून किंवा लॉच्या माध्यमातून आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। आपल्याला जे काही श्रीगोंद्यात ज्ञान मिळेल ते नक्कीच पुण्यात या ठिकाणी जे काही आपल्याला दर्जेदार शिक्षण मिळतं त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिक्षण घेण्याचा मानस माझा आहे। खरं तर कायदा हा राजा आहे असं म्हटलं जातं। त्या अनुषंगानं आपला जो क्लास असणार आहे त्याच्या वेळा कशा असणार, विद्यार्थी आपल्याला मिळू शकतो? मी प्रामुख्यानं आता सकाळीच हा क्लास मी सुरू करतोय। तर उद्या सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत माझा क्लासचा टायमिंग या ठिकाणी असेल। 8 ते 11 या टायमिंग मध्ये 8 ते 9 वाजेपर्यंत फर्स्ट इयर, 9 ते 10 वाजेपर्यंत सेकंड इयर आणि 10 ते 11 वाजेपर्यंत थर्ड इयर असं माझं मानस या ठिकाणी आहे। परंतु मला ज्युडिशरी बद्दलही विद्यार्थ्यांकडनं विनवणी होत आहे की सर आम्हाला ज्युडिशरी पण करायची आहे। त्याच पद्धतीने LLM चे देखील विद्यार्थी आपल्याकडे या ठिकाणी जे नजरीचे शिक्षण घेत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मला विनंती आली की सर आम्हाला LLM चे सुद्धा क्लासेस आपण त्या ठिकाणी घ्या। मी नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करेल, पण आता सध्या तरी मी 3 बॅचेस सुरू करतोय, LLB फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर। तर नक्कीच या वेळेत मला शक्य होईल आणि प्रत्येकाला या वेळेत जरी काम असेल तरी या वेळेत ते आपला वेळ देऊ शकतो। आणि 11 नंतर ऑफिशियल टायमिंग मध्ये जे विद्यार्थी कामाला आहेत, जे कॉलेज करू शकत नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो काही वेळ असेल अयोग्य वेळ माझ्या अंदाजे तरी राहील। आज या निमित्तानं फाटे सरांना त्यांच्या मित्रपरिवारांनी आणि मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। बोलताना ते म्हणाले, त्या ठिकाणी आमचे मित्र पुरुषोत्तम फाटे यांनी साई लॉ क्लासेस या नावाने क्लासेस सुरू केलेले आहेत आणि हे क्लासेस विशेषतः वकील वर्गांसाठी चालू केल्याने वकील वर्गांसाठी फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे। श्रीगोंदा शहरामध्ये नव्यानेच आणि सगळ्यात प्रथम हा क्लास सुरू झाल्याने नवोदित वकिलांना आणि विद्यार्थ्यांना या क्लासेसचा भरपूर असा फायदा होणार आहे। या क्लासेसमुळे श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाण्याची गैरसोय टाळणार आहे आणि या गावातच त्यांना या ठिकाणी उत्तम असं ज्ञान आणि मार्गदर्शन मिळणार आहे। त्यामुळे या क्लासेसचा सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि आपल्या संधी आयुष्याचं सोनं करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर या क्लास सुरू केल्याबद्दल प्रथमतः फाटे सरांचं देखील अभिनंदन करतो। तसंच या ठिकाणी सर्व मित्रपरिवार उपस्थित राहिला त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। प्राध्यापक ॲडव्होकेट अक्षय फाटे यांनी श्रीगोंदा तालुका आणि आजूबाजूच्या तालुक्यांचा विचार करून इथे नव्यानेच साई लॉ क्लासेस चालू केलेले आहेत। श्रीगोंदा तालुक्यात काष्टी ते परिक्रमा लॉ कॉलेज, तसंच आपल्या श्रीगोंदा शहरातलं नागोडे लॉ कॉलेज आणि प्रस्तावित घाळगाव इथे होणारं लॉ कॉलेज
हे सर्व लॉ कॉलेजच्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा विचार करता इथं जे बेसिक नॉलेज येणं गरजेचं होतं त्याकरता त्यांनी लॉ क्लासेस चालू केलेले आहेत. यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांना नगर, पुणे तसंच मुंबई या ठिकाणी दूरवर जावं लागायचं आणि त्यासाठी पैसे पण फी पण भरपूर लागायची. पण फाटे सरांनी कमी दरात आणि जास्त वेळ मराठी भाषेत आणि इंग्लिश भाषेत नव्या जुन्याचा मेळ घालून कायदा समजून व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर जे विदेशात येणारे जे म्हणजे विद्यार्थी असतील त्यांनी जरूर त्यांच्या क्लासेसचा लाभ घ्यावा. सर स्वतः LLM आहेत, त्यांचं भारतीय संविधान तसंच नवीन आलेला BNS, एव्हिडन्स ऍक्ट, CRPC व इतर कायद्यांचं प्रभुत्व आहे स्वतः ते प्रॅक्टिस करतात. तसेच यापूर्वी ते कॉलेजवर प्राचार्य म्हणून देखील काम केलं आहे. त्याचा अनुभव त्यांच्याशी पाठ आहे. नवीन व्यवसायासाठी त्यांच्या क्लासेससाठी त्यांना शुभेच्छा. आज आमचे सहकारी फाटे सर यांचे आज नवीनच साई लॉ क्लासेस याचं इनॉग्रेशनचा सोहळा आताच पार पडला. आजच्या वाढत्या युगामध्ये आपल्या सगळ्यांनाच लॉचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि मी वैयक्तिक सरांची स्टिचिंग स्किल्स जवळून अनुभवलेले आहेत. सर एक अत्यंत हुशार, ब्रॉड माइंडेड आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सर आपल्याला आधीपासून शिकवतात. पण या सगळ्या गोष्टींना आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा ब्रॉडकास्ट झालं पाहिजे म्हणून आपण लॉ कॉलेज चालू केलं. सरांनी तिथं शिकवलं, मुलांना घडवलं. पण आता सर स्वतःचे लॉ क्लासेस चालू करतात त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या तालुक्यातील मुलांना देखील एक चांगली सुवर्ण संधी आहे आपलं विजन वाढवण्याची, आपल्याला नवीन गोष्टी शिकण्याची आणि एक बेसिक लॉचं नॉलेज सगळ्या माणसांना असणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही लॉ शिकले तरच ते क्लासेस घ्यावे. एक बेसिक लॉचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला कोणावर डिपेंडेंट राहायची गरज नाही. त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी येऊन आपल्याला जी संधी भेटली त्या संधीचं सोनं करावं मी अशी आशा व्यक्त करतो. आणि मी सरांना सुद्धा त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. आज आमच्या सुद्धा मोठ्यावर आमचे सहकारी अक्षयजी फाटे ऍडव्होकेट आहेत ते साई लॉ क्लासेसचे आज साई लॉ क्लासेस या ठिकाणी आज सुरू करत आहेत. निश्चितपणे आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये दोन लॉ कॉलेज आहेत. या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या उद्याच्या कालावधीमध्ये या क्लासेसचा त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना त्याचा फायदा होईल. लॉच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच क्लास श्रीगोंदा शहरामध्ये या ठिकाणी आज सुरू होतोय. मी आमच्या श्रीगोंदावासियांच्या वतीने आमच्या कोटे परिवाराच्या वतीने या क्लासेसला आमच्या सहकारी फाटे वकिलांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर आता फाटे सरांनी या ठिकाणी क्लासेस सुरू केलेले आहेत. नक्की त्याचा उपयोग लॉला जे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयरला, थर्ड इयरला असतील किंवा LLM करत असतील नक्की त्यांच्यासाठी हा क्लास नक्की एक मार्ग ठरेल अशीच अपेक्षा. श्रीगोंदा साळवे सर, श्रीगोंदा अहिल्यानगर.